नमस्ते, मी गणेश खेडकर. समाज सुधारक या सिरीजमध्ये तुमचं स्वागत. तुम्ही या सिरीजला खूप चांगला प्रतिसाद देताय, त्याच्यासाठी थँक्यू. तरी सुद्धा लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा. आता आपण या सिरीज मधले 18वे समाज सुधारक जे आहेत त्यांची ओळख करून घेणार आहोत. विष्णू शास्त्री पंडित. 1827 ला त्यांचा साताऱ्याला जन्म झालेला आहे. 1876 ला मृत्यू झालेला आहे. त्यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून ओळखलं जात होतं. याच्यावर क्वेश्चन आहे. शाळा खात्यात नोकरी केलेली आहे त्यांनी ब्राह्मण कन्या विवाह विचार या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं होतं. ते पुस्तक त्यांनी एक स्वदेश हितेच्छू या नावानं लिहिलेलं होतं. या पुस्तकात काय होतं तर प्रौढ विवाह विषयक विचार त्यात मेन्शन केलेले आपल्याला पाहता येतात. याच्या व्यतिरिक्त त्यांचं साहित्य पहा. पुरुष सुक्त व्याख्या, विधवा विवाह, हिंदुस्थानाचा इतिहास, हे आपल्याला 3 महत्वाचे पुस्तक पाहतात. नंतर अभंगाचा ऑफ तुकाराम हे महत्वाचं पुस्तक आहे. संस्कृत आणि महाराष्ट्र धातुकोश त्यांनी निर्माण केलेले आपल्याला पाहता येतात. इंग्रजी आणि मराठीचे शब्दकोश तयार केलेले आहेत. शूद्रधर्म हे त्यांचं पुस्तक आहे. स्मृतिशास्त्र हे सुद्धा त्यांचं पुस्तक आपल्याला पाहता येतं. साहित्यासाठी आपण त्यांना लक्षात ठेवूयात. आता हा एक डायरेक्टच क्वेश्चन आहे. 1865 ला ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाह हे पुस्तक लिहिलं होतं. त्या बंगालीमध्ये ईश्वरचंद्रांनी बंगालीत लिहिलं होतं. त्याचा मराठीत अनुवाद विष्णू शास्त्री पंडित यांनी केलेला आहे. याच्यासाठी त्यांच्यावर क्वेश्चन विचारला जातो. या पुस्तकामध्ये धर्मशास्त्राच्या आधारे पुनर्विवाहाचं समर्थन केलेलं आपल्याला पाहता येतं. इंदू प्रकाशचे ते संपादक राहिलेले आहेत. डिसेंबर 1865 ला इथंही क्वेश्चन आहे. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी त्यांनी स्थापन केलेली आपल्याला पाहता येते. त्यांनी एका विधवेशी न्यायालयात नोंदणी पद्धतीने विवाह केलेला आहे. हे पण विचारलं जातं कोणत्या समाज सुधारकांनी विधवेशी लग्न केलेलं आहे किंवा विवाह केलेला आहे, तर ते आपल्याला लक्षात ठेवा. त्यांचं म्हणणं होतं पुनर्विवाह करायला काय अडथळे येतात. एक तर औदासीन्य म्हणजे आळस, भित्रेपणा आणि धर्मभोळेपणा हे कारण आपल्याला त्यांनी सांगितलेले आहेत. हिंदू धर्म व्यवस्थापक सभा त्यांनी स्थापन केलेली आहे आणि स्वदेशीचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे आणि कीर्तनाच्या माध्यमातून ते आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचत होते. अशा प्रकारे विष्णू शास्त्री पंडित यांच्याविषयी परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक माहिती आपण कव्हर केलेली आहे. थँक्यू.